तर मराठी माणूस पंतप्रधान होणं हा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक वेळा चर्चेत आलेला विषय. प्रत्येक वेळी वेगळ्याच कारणानं हा विषय चर्चेत येतो. यंदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या एका दाव्यामुळे. मात्र ज्यांचा राजकारणाशी थेट संबंध नाही अशा उद्योगपतींपासून ते मंत्री आणि आमदारांपर्यंत प्रत्येकालाच वेगवेगळे साक्षात्कार व्हायला सुरुवात झाली आहे. नेमकं काय घडतंय पाहूया या रिपोर्टमध्ये. तो मैं आज आपका यहाँ बहुत समय नहीं लूँगा क्योंकि हम सब यहाँ प्रधानमंत्री जी को सुनने के लिए मुख्यमंत्री जी को सुनने के लिए यहाँ आए हैं. माननीय देवेंद्र फडणवीस जी का जो कार्यकाळ 2024 अजितदादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील. नाही फक्त ते, आणि त्याचं कारण लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, शेतकरी म्हणून असलेल्या लाडक्या भावांचा आशीर्वाद. या तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात आणि वेगवेगळ्या वेळी केलेली ही विधान आहे. मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेल्या राजकीय चर्चांमुळे ही वक्तव्य जोडून पाहिली जात आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी 19 डिसेंबर नंतर मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत वर्तवलं होतं. नेमक्या याच दिवशी आयोजित वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना उद्योगपती सज्जन जिंदाल यांचा एक शब्द चर्चेचा विषय ठरला. त्यांना बोलायचं होतं मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल, पण प्रत्यक्षात ते काय म्हणाले ऐका. प्रधानमंत्री जी ने मुझे कहा कि हमको 500 मिलियन टन स्टील बनाना है, 300 पे रुकना नहीं है. हम लोग चाइना से कम नहीं है, हमको हर चीज़ हमारे को आत्मनिर्भर करना है और हमको दुनिया के लिए बनाना है. तो इंडिया से हमारी मैन्युफैक्चरिंग हमको दुनिया से करनी है. तो मैं आज आपका यहाँ बहुत समय नहीं लूँगा क्योंकि हम सब यहाँ प्रधानमंत्री जी को सुनने के लिए मुख्यमंत्री जी को सुनने के लिए यहाँ आए हैं. और ये भी मुंह से गलत निकला, लेकिन देखिए एक दिन ये भी सच होगा कि हमारे मुख्यमंत्री जी, ऐसा होता है हमारे हिंदू उसमें बोला हुआ है कि मुंह से कोई बात निकलती है तो वो पता नहीं सरस्वती अपनी जबान पे बैठी है या क्या है, तो ऐसा भी होता है. जिंदाल यांना त्यांच्या जिभेवर सरस्वती आल्याचा भास झाला. तर फडणवीस महाराष्ट्रातच राहणार हेच वास्तव असल्याचं सांगत इतर सर्व भास असल्याचं बावनकुळेंनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिलं. अर्थात बावनकुळेंचं हे वक्तव्य जिंदाल यांना उत्तर आहे असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते त्यांनी वेगळ्याच कार्यक्रमात केलेलं एक स्वतंत्र वक्तव्य होतं. माननीय देवेंद्र फडणवीस जी का जो कार्यकाळ 2024 पण आता जो आमचा सरकारचा कार्यकाळ आहे 2029 पर्यंत, या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे. आपल्या स्वप्नातल्या या ठिकाणी प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे आणि ते उद्घाटन माननीय देवेंद्र फडणवीसच्या हस्ते झालं पाहिजे. भूमिपूजनही करू, देवेंद्रजी आणू आणि उद्घाटन आपण करू. अगदी स्वतंत्रपणे केली जाणारी ही वक्तव्य एकमेकांशी जोडून पाहण्यासाठी कारणीभूत होता तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा. मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता, त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे. उलटसुलट चर्चा चालू आहे, कोणाकोणाची नाव आहेत, काय काय कोणी काय काय कारनामे केलेले आहेत. आणि त्यामुळं चळवळीचा मुख्य आत्मा आहे की आशा सोडायची नाही, काहीतरी होईल बहुतेक असं आम्ही असं घेऊन पुढे चालतो. मात्र जेव्हा जेव्हा दिल्लीला जाण्याचा मुद्दा आला तेव्हा फडणवीसांनी तो फेटाळूनच लावलाय. त्यामुळे फडणवीस सध्या तरी महाराष्ट्र सोडण्याच्या मूडमध्ये दिसत नसल्याचंच दिसून आलंय. एकीकडे फडणवीस दिल्लीला जाण्याची चर्चा रंगली असताना रिकाम्या होणाऱ्या खुर्चीवर रुमाल टाकण्यासाठी मित्रपक्ष किती तयार आहेत हेही आज दिसलं. अजितदादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील. नाही फक्त ते, आणि त्याचं कारण लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, शेतकरी म्हणून असलेल्या लाडक्या भावांचा आशीर्वाद. आता प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं भविष्य सांगायला लागलेलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री होतील, बावनकुळे म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी राहतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये संयम राखणं हे महत्त्वाचं असतं आणि तो संयम आम्ही राखलेला आहे. तर दिल्लीची राजकीय समीकरणं आणि मराठी माणसाचं पंतप्रधान पदाचं स्वप्न याबाबत राजकीय विश्लेषकांचं मत वेगळंच आहे. जिंदाल जरी असं सहज स्लिप ऑफ टंग बोलले असले तरी देखील भाजपच्या अंतस्थ मनामध्ये देवेंद्र फडणवीस ते नागपूरचे आहेत, संघाचं मुख्य बलस्थानाचे आहेत
आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ह्या इथं ते 10 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचं नाव हे 100% पंतप्रधान रेसमध्ये असणार. फक्त ते अमित शहा ते की योगी आदित्यनाथ ह्या तीनच आता त्यांचे देशपातळीवर नेते दिसत आहेत. मराठी माणूस पंतप्रधान होणं हे महाराष्ट्राचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे. मात्र स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये असणारी शक्यता, चर्चा आणि तर्कवितर्कांचा सिलसिला मात्र राज्यात सुरू झाला आहे. भविष्यात हा सिलसिला सत्याच्या दिशेनं जातो की पुन्हा स्वप्नाच्या दिशेलाच येऊन विसावतो हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.